बातमी आहे आळेफाटा येथून। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कांदा निर्यातीवर 40% उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, देवदत्त निकम, पांडुरंग पवार, माऊली खंडागळे, सत्यशील शेरकर, शरद लेंडे, मोहित ढमाले, मंदाताई दांगट, रघुनाथ लेंडे, बाबा परदेशी, अशोक घोडके, अंबादास हंडे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत व थेट आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूया। भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ही भूमिका मांडतायत। त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही भूमिका मांडावी। मला असं कळलं की माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री सुद्धा आज केंद्रात भेटीला गेलेले आहेत आणि मला वाटतं की जर त्यांनी ही मागणी शेतकऱ्यांची पूर्ण केली तर त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालून त्यांचा सत्कार करेल। पण शेतकऱ्यांची बाजू ही घेण्याची वेळ मागं घेतलं जात नाही आणि कांद्याला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत केंद्रातला जो कोणी नेता महाराष्ट्रात येईल त्याची कांद्याचं माळ घालूनच स्वागत करावं, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याचं दुःख हे केंद्रातल्या मोदी सरकारमधल्या भाजपच्या नेत्यांना समजावं। आज 2 महामार्गावरती उभे राहणार आहात, कशी तीव्रता राहील आंदोलनाची? हा शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या कानापर्यंत, कारण सातत्यानं आपण बघतो दुधाची भुकटी आयात करण्याचा आवाज देऊन दुधाचे दर पाडले, त्यानंतर सोयाबीन पेंड आयात करून सोयाबीनचे भाव पाडले। आज कापूस 50% कापूस हा विक्रीला अजून आलेला नाही। असं असताना आता टोमॅटोला 4 पैसे मिळत होते, नेपाळमधून टोमॅटो आयात करून टोमॅटोचे भाव पाडले आणि आता कांद्याचे सुद्धा भाव पाडले जात आहेत। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आज संतप्त झालेला आहे। शेतकऱ्याचा बळी हा महागाई नियंत्रणाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या पोटावर पाय दिला जातोय आणि त्यामुळे सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा आता हे जे निर्यात शुल्क धोरण लावल्यानंतर काय होईल, किती दर खालावेल असं तुम्हाला भीती वाटते? हा दर आणखी खालावेल याची भीती आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या तर जवळपास 4,500 टन कांदा हा JNPT मध्ये पडू नये, त्याचा एक्सपोर्ट होत नाहीये आणि एकदा ही अघोषित निर्यात बंदी आहे, ही निर्यात एकदा थांबली की देशांतर्गत बाजारपेठेत पुन्हा कांद्याचे भाव हे पडणार आहेत। खाऊ नका असं बोललं जातं, कितपत ह्या सगळ्या? हे बघा, यामध्ये सप्लाय चेन मध्ये ग्राहकाला वाजवी दरात कांदा मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी उत्पादकाला म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा पुरेसा भाव मिळाला पाहिजे। जेव्हा आमचा शेतकरी 2 आणि 5 रुपयांनी कांदा विकत होता तेव्हा जर सरकारने कांदा विकत घेतला असता तर आज ग्राहकांना सुद्धा वाजवी दरात त्यांना कांदा देता आला असता आणि शेतकऱ्यांना सुद्धा 4 पैसे देता आले असते। पण सरकारने यामध्ये कुठेही मदत केलेली नाहीये आणि केवळ ग्राहक विरुद्ध शेतकरी असं करण्यासाठी आता ही महागाई वाढली का? खरोखर कांद्याच्या विषयी सर्वसामान्य ग्राहकांमध्ये महागाईवर नियंत्रण आणण्यात सपशेल अपयश आलेलं आहे आणि मग जर एवढंच तुम्हाला अपयश आलंय ना तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा खाद्य तेलातले बडे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना काय सांगत तुम्ही किमती कमी करा, पेट्रोल डिझेलच्या किमती का नाही कमी होत? सर्वसामान्य शेतकऱ्याचाच का बळी दिला जातो? हा शेतकऱ्याचा आक्रोश। धनंजय मुंडे दिल्लीत आहेत, केंद्रीय शेतकरी मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत, या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते। काय तुम्ही मागणी कराल आमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना? आणि नक्कीच ही मागणी आहे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राचं हित बघावं। सत्ता येते जाते, महाराष्ट्राचा विकास हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित जर जोपासलं गेलं तरच होणार आहे। त्यामुळे माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे हे निर्यात शुल्क तातडीनं मागं घ्यावं आणि कांद्याची निर्यात ही मोकळी करावी ही मागणी करावी। त्याचबरोबर कांद्याला हमीभाव मिळवून द्यावा ही मागणी करावी। मी स्वतः कांद्याची माळ घालून त्यांचं स्वागत करतो।